मी कोणाप्रमाणे आहे माहितीये का? सत्यनारायणाची कथा सांगणाऱ्या त्या गुरुजींप्रमाणे आहे. त्याची कथा कधी चेंज होत नाही, कारण त्या पोथीतली कथा तशीच असते. ऐकणारा माणूस कथा ऐकून त्याचं भलं होतं, पण सांगणारा माणूस तेच सांगतो, तो काही वेगळं सांगत नाही. तर 2 वर्षापूर्वी मी तेच बोलत होतो, 6 महिन्यापूर्वी मी तेच बोलतोय, 2 महिन्यापूर्वी मी तेच बोललो आणि आजही मी तेच बोलतो आणि आणखी 2 महिन्यानंतर सुद्धा मी तेच. तुम्हाला फायदा कशात आहे हे समजावून सांगण्याची माझी जबाबदारी आहे. या उपर तुम्हाला खड्ड्यात जायचं असेल तर तुम्ही खड्ड्यात खुशाल जाऊ शकता. माझं त्याच्याशी काही देणं घेणं नाही, पण माझी जबाबदारी एक सुज्ञ नागरिक म्हणून लोकांना त्रास होऊ नये म्हणून त्यांना धोका कशात आहे हे सांगण्याची माझी जबाबदारी आहे, ते मी करतोय. जे ऐकतात, कथा ऐकणाऱ्याला लाभ होतो असं सत्यनारायणची कथा सांगणाऱ्या लोकांना म्हणतं. इथे कथा नाहीये, इथे सत्य गोष्टी मी लोकांना सांगतोय. तर यातून तुम्हाला फायदा म्हणजे बिल्डर देतो त्यापेक्षा अधिक एरिया, बिल्डर देतो त्यापेक्षा उत्तम प्लॅन, बिल्डर मध्ये भेदभाव करतो तिथे भेदभाव होणार नाही, बिल्डर देतो त्यापेक्षा जास्त इम्युनिटी, बिल्डर देतो त्यापेक्षा मेंटेनन्स फ्री लिव्हिंग आणि बिल्डर देतो त्यापेक्षा अधिक कॉर्पस. आणि मेन म्हणजे बिल्डर किती वर्ष लावेल त्याचा पत्ता नाही. इथे किती वर्ष लागणार हे आपण ठरवणार आहोत. त्यामुळे वेळेवर बांधकाम हे सर्व केवळ स्वयंविकासात शक्य आहे. तुम्ही बिल्डरकडे गेलात तर माझं काही नुकसान होत नाही आणि तुम्ही स्वयंविकासात गेलात तर माझा काही फायदा होत नाही. तुम्ही स्वयंविकासात जाण्याचा निर्णय घेतला तर ज्या दिवशी निर्णय घ्याल त्या दिवसापासून तुमच्या घराच्या चाव्या मिळेपर्यंत जितक्यांदा माझी मदतीची आवश्यकता आहे ती सर्व मदत विनामूल्य तुमच्याकडून काहीही अपेक्षा न करताना मी द्यायला तयार आहे. समाजाला माझं देणं आहे. 25व्या वर्षी मी परदेशातून अमेरिकेतून परत आलो त्यावेळेला समाजाने मला दिलं, माझ्यावर विश्वास ठेवला आणि मी मोठा झालो समाजामुळे. आज त्याच समाजाला मला परत देण्याची इच्छा आहे.